नमस्कार. आज आपण नारायण सुर्वे यांची जी जाहीरनामा नावाची कविता आहे, या कवितेचा अर्थ समजून घेऊयात. तर या कवितेचा अर्थ समजण्याआधी आपल्याला नारायण सुर्वेंबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. तर साधारणपणे 1960 ते 1970 साली ज्या सामाजिक किंवा कामगार चळवळी चालल्या होत्या, त्या चळवळींना कवितेच्या द्वारे आवाज देण्याचं काम हे नारायण सुर्वे यांनी केलं. त्यांचा जन्म 1926 सालचा आहे आणि त्यांच्यावरती कार्ल मार्क्स किंवा लेफ्टिस्ट किंवा डाव्या बाजूच्या विचारांचा प्रभाव जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यांनी 1956 पासून लिखाणाला, कवितेला सुरुवात केली, जेव्हा त्यांचे वयवर्ष 30 होते. आणि त्यांनी खूप प्रसिद्ध अशा युगांतर, नवयुग, मराठा या नियतकालिकांमध्ये त्यांची अ, कविता ही प्रसिद्ध झालेली आपल्याला आढळते. तर हे मराठी साहित्यातले महत्त्वाचे कवी आणि समाजाचे प्रबोधन करण्याच्या विचारांचे प्रतिनिधी त्या काळामध्ये असे म्हटले जातं त्यांना. तर त्यांची जी कविता आहे जाहीरनामा नावाची, तर ही क्रांतिकारी दृष्टिकोन आणि शोषित वर्गाच्या वेदना व्यक्त करणारी रचना आहे. तर या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य काय, तर सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवणे, क्रांतिकारक भाषा आहे त्याची, आणि त्याचा आशय आहे की जो नव्या समाजव्यवस्थेचे घोष करतो. तर पहिला मुद्दा आपण पहिले समजून घेऊ, सामाजिक अन्यायाविरोधात आवाज. ही कविता व्यवस्थेतील विषमता, शोषण आणि दडपशाही याविरुद्ध जोरदार हल्ला करते. 1960-70 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काहीच वर्षांच्या नंतर जेव्हा कामगार म्हणजे लेबर युनियन्स किंवा ह्या ज्या काही पद्धतीचे त्यावेळेचे वातावरण होते, तर त्यावेळेच्या शोषण, विषमता, दडपशाही या सगळ्या त्या करंट गोष्टींवरती ही कविता हल्ला करते. त्यानंतर त्यामध्ये कवीने शोषित, वंचित आणि कामगार वर्गाची दुःखे आणि त्यांच्या अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा दिली आहे. त्या कवितेची भाषा क्रांतिकारक भाषा आहे. म्हणजे काय, की अतिशय स्पष्ट अशी, सडेतोड, थेट आणि तीव्र भाषा आहे, जी सर्वसामान्य माणसांच्या भावना व्यक्त करते. त्याच्यामध्ये प्रतिकार आणि परिवर्तनासाठीची उर्मी दिसते. म्हणजे ही कविता वाचून प्रतिकार आणि परिवर्तन करण्याची ऊर्जा ही सामान्य जनतेला मिळते. त्या कवितेचा आशय असा आहे की ही कविता नव्या समाज व्यवस्थेचा घोष करते, जिथे समता, बंधुता आणि स्वाभिमान अशा गोष्टी असतील. नारायण सुर्वे यांनी या कवितेद्वारे समाजाच्या तळागाळातील लोकांच्या भावनांना वाचा फोडली आहे. ही कविता नकारात्मक नाही आहे, तर ही कविता सकारात्मकच आहे. आणि ही कविता अतिशय आशावादी सुद्धा आहे. तर नारायण सुर्वे यांची खास शैली काय आहे, तर सरळ आणि तिखट शब्दांचा वापर. त्यांच्या कवितांमधील भाषाशैली साध्या लोकांच्या बोलीच्या जवळची बोली आहे, भाषा आहे. प्रेरणादायी आणि शक्तिशाली. त्यांची कविता समाजाला पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि ती अतिशय, म्हणजे जी शब्द रचना आहे ती अतिशय शक्तिशाली शब्दरचना आहे. तर ह्या जाहीरनाम्याचा प्रभाव काय झाला, तर जाहीरनामा ही कविता ज्यांनी वाचली, ज्या नियतकालिकांमधनं ती प्रसिद्ध झाली, त्यामुळे सामाजिक प्रश्नांबद्दल लोक अजून जागरूक झाले. कारण की कुठल्याही समाजामध्ये जेव्हा कुठल्याही गोष्टींबद्दल, दडपशाहीबद्दल आवाज उठवण्याची वेळ येते, तेव्हा साहित्य हे सगळ्यात महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. UPSCच्या अभ्यासाला हा कविता संग्रह देण्यामागे हेच कारण आहे की साधारणपणे 1960 ते 70 या दशकामध्ये जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीच्या धर्तीवरती कशा पद्धतीच्या रचना केल्या गेल्या ते आपल्याला समजायला पाहिजे. त्यामुळे अशाच पद्धतीचं साहित्य आपल्याला अभ्यासाला आहे. जसं की आपल्याला जाहीरनामा आहे, ह्याच्यासोबतच कवी ग्रेस यांच्या कविता आहेत. ह्याच्यासोबतच कुसुमाग्रजांची विशाखा नावाची कविता संग्रह आहे. ठीक आहे. तर ही आहे जाहीरनामा. आता आपण कवितेला सुरू करूयात.
आजच्या नावाने आणि आजच्या दुःखाच्या नावाने संथपणे प्रकाशात येत असलेला भूभाग त्याच्या नावाने. जसं आता मी बॅकग्राऊंड सांगितलं की ही कविता साधारणपणे अशा सामाजिक चळवळींचे आवाज म्हणून आपण ह्या कवितेला म्हणू शकतो. तर पहिल्या ज्या दोन ओळी आहेत, म्हणजे आता आपण काय म्हटलं की ही कविता व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. तर नारायण सुर्वे एक जाहीरनामा प्रसिद्ध करतायत. हा जाहीरनामा ते कोणाकोणाच्या नावानं मांडतायत हे या कवितेतनं आपल्याला कळतं. तर वर्तमान काळ स्वीकारावा दुःखासहित असं या दोन ओळींचा अर्थ आहे. म्हणजे काय, ही कविता आहे आजच्या नावानी. जो काही वर्तमान काळ आहे त्या वर्तमान काळाच्या नावाने हा जाहीरनामा, आणि वर्तमान काळासोबतच जे काही दुःख आहेत त्या दुःखाच्याही नावाने हा जाहीरनामा. संथपणे प्रकाशात येत असलेला भूभाग त्याच्या नावाने, म्हणजे असं असलं तरी सुद्धा समाजात जो काही बदल येत आहे अशा बदलाच्या नावाने. हे जे सगळे शब्द आहेत ना, भूभाग किंवा गरजा, प्रतीक्षा, औषध, गोळी, कबूतर, हे ना ही सगळी प्रतीक आहेत. तर भूभाग कशाचं प्रतीक आहे? समाजात येत असलेला जो बदल आहे त्याचे. तर संथपणे प्रकाशात येत असलेला भूभाग किंवा संथपणे प्रकाशामध्ये येत असलेले काही भाग असे की जिथे लोकांना संघर्ष, आवाज उठवणे किंवा स्वतःचे हक्क मागणे ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात याच्या नावाने. आजच्या सृजनातील गरजेच्या, प्रतीक्षेच्या प्रत्येक क्षणाच्या, औषध मागणाऱ्या व्यथांच्या नावाने. म्हणजे लोकांच्या दुःखांचे आणि त्यांच्या समाधानासाठीच्या अपेक्षांचे वर्णन आहे. ह्याच्यामध्ये वर्णन कशाचं आहे? दुःखाचं वर्णन केलंय. लोकांच्या दुःखांचे आणि अशा अपेक्षा ज्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन समाधान घेऊन येतील. प्रतीक्षेचे क्षण, वाट बघण्याचे, या सर्वांच्या नावानं, तसेच गोळी लागेल म्हणून धप्पापून उडणाऱ्या मनामनातील कबुतरांच्या नावाने. ही कशाचं प्रतीक आहे? तर चिंता आणि अस्थिरतेचं प्रतीक आहे कबुतरे. म्हणजे अशा काळामध्ये ही जी माणसं आहेत, जी तळागाळातली आहेत, ही चिंतेत आहेत, ही अस्थिर मनाची आहेत, आणि त्यांच्या नावानं हा जाहीरनामा. तर अजूनही प्रत्येकजण अस्थिरच आहे, असुरक्षित वाटतंय प्रत्येकालाच. या सर्वांच्या नावानं हा जाहीरनामा. टेकला असेल जिथे दिवस, खुले होत असतील नगरांचे बंद दरवाजे, धुत असेल पाऊस डेकसारखे एखादे शहर, घातलीही असेल एखाद्या खेड्यावर बर्फाने चादर. टेकला असेल जिथे दिवस, खुले होत असतील नगराचे बंद दरवाजे. म्हणजे काय की कुठेतरी दिवस उगवतोय. म्हणजे काय, उमेद जागी होतीये. एखाद्या शहरात, एखाद्या भागामध्ये